भूजल पातळी अचानक घटल्याने बोर विहिरी आटल्या, पिकांना पाणी नसल्याने उभी पिके गेली करपून। फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच पाणी पातळी घटल्याचा नांदेडच्या किनवट तालुक्यातील प्रकार। नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत। नांदेडच्या किनवट तालुक्यातील मानसिंग नाईक तांडा तोंडबा भागात अचानक भूभागातील पाणी पातळी घटल्याने शेतातील उभी पिके करपून गेली आहेत। बदलत्या हवामानामुळे यंदा शेतकरी मेटाकुटीला आला आहे। त्यातच आता रब्बी हंगामातील पिके पोटच्या मुलांसारखी वाढवली असताना किनवट तालुक्यातील तोटंबा या भागातील पिके आता पूर्णतः करपून जात आहेत। दरवर्षी या भागात मे महिन्यापर्यंत पाणी पातळी कायम राहते। यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच भूभागातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं टाकलं आहे। रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मक्का, ज्वारी यासारखी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे। शासनाने या भागातील शेती पिकांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। मी आयशा रुस्तुमसह दिनेश एरेकर, सत्यप्रभा न्यूज नेटवर्क, नांदेड। माझे नाव नामदेव व्यंकटराव आडे, राहणार मानसिंग नाईक तांडा तोटंबा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या शेतात आज घडीला 5 बॅगा मक्का, 2 बॅग ज्वारी, 1 बॅग गहू हे पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थितीत म्हणजे वाळलेला आहे। हे 75% वाळून गेलेलं आहे आणि फक्त एक 25% थोडं हिरवं दिसत आहे। काहीच नाही, पाणी नाही, काही नाही, बोर पूर्णपणे आटून गेलेला आहे। अचानक बोर आटले। दरवर्षी मे महिन्यापर्यंत चालते, पण या वर्षी जानेवारी महिन्यातच आटून गेल्यामुळे हे पूर्ण वाळून गेले। ज्वारी गेली, गहू पण गेलं आणि मक्याचे हे तुऱ्यावर येऊन मक्का पण वाळून गेलं। अपेक्षा शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला काहीतरी आर्थिक शासनाने मदत करावी। आमचे लेकरं बाळ उपाशी मरणार आहेत, कारण की आमचं लेकराचं मुलीचं लग्न गेल्या वर्षी झालेलं आहे। आता कर्जबाजारी आमच्या डोक्यावर पूर्ण कर्जाचं बोज आहे। त्यासाठी शासनाला आमची एक विनंती आहे की शासनानं शक्यतो जास्तीत जास्त आमच्याकडे विचार करून तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांनी पण येऊन चौकशी करून योग्य ती चौकशी करून दुष्काळातून आम्हाला कसं काय मार्ग काढून आम्हाला ते आर्थिक मदत करून देण्यात यावी। सगळं वाळून गेले, दरवर्षी वाढल बा पीक असं म्हणून अपेक्षा आहे आमची, पण यावर्षी पण टाकलो। 1.5 महिना अगोदर बोर विहीर सगळे सुकून गेले आमचे। आता पाणी नाही, अर्धा 5-6 लाखाचं तरी होईल बा उत्पन्न असं वाटलं होतं। लवकरात लवकर टाकलो आम्ही, तरी हे वाळूनच गेलं। शासन आम्हाला याची भरपाई करून द्यावी, हे अपेक्षा आहे आमची।